आणि मूळ सगळं नक्षत्रावर जन्म नक्षत्रभर म्हणजे गर्गाचार्याने सांगितलंय ना, गर्गाचार्याचं गणितच कच्चं होतं. कोण म्हणले? गर्गाचार्यांचं गणित कच्चं होतं म्हणून त्याला सांगता आलं नाही. ठीक आहे, भगवंताने ऐकलं सगळ्या गोष्टी जे होता ना, ते पाठ वरवटा बाजा सगळे होते ना, त्यांना आज्ञा केली. फक्त काय झालं, त्याला बसायला पाठ, पंचांगण ठेवायला पाठ, त्याच्या फक्त पाठीवर पाठ द्यायचा राहिला. पण भगवंताने आज्ञा केली, त्याला असा मारला महाराज, जानवे तुटले पंचांग फाटले. थोडं मारलं नाही भगवंताने महाराज. जानवे तुटले पंचांगण फाटले, धोतर गळाले टिंब टिंब. कारण का तितकं मारलं भगवंताने. आणि चमकंसास का भगवंताने मारलं नाही? कारण का ब्रह्महत्याचं पातक सांगितले. पाप कुठली येते? ब्रह्महत्याचं पातक त्यांच्या भोकंडी बसणार होतं भगवंताच्या, म्हणून भगवंताने कारण का ब्राह्मणाला मारलं. सगळे राक्षसाला मारून टाकलं भगवंताने. हो, ती चारों गाना सुरू होते का, ते सगळे मारले महाराज. आणि भगवंताला घेऊन यशोदा माता महाराज दारात बसल्या होत्या. आणि तुळशीम नावाचा दैत्य झालेला होता. त्यांनी काय केलं महाराज, की गाडीचं रूप धारण केलं. गाडीचं रूप धारण करून त्याला भगवंताला चिरून टाकावं. भगवंताने अशी जी लाथ घातली, त्याच्या देहाचे 1000 तुकडे करून टाकले महाराज. काय केले? 1000 तुकडे करून टाकले महाराज. आणि अनेक दैत्य मारले भगवंताने. परंतु दैत्य मारले, परंतु काय केले, त्याला प्रत्येक दैत्याने भगवंताला ढकलले मारले. भगवंताला लांब ढकलले नाही. काय केले? बाजूला ढकलले नाही. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजती. म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
कंसाशी कळे माझ्या बाळाशी मारे. कारण भगवंत ज्या झोपीड महाराज, भगवंत म्हणजे आईला खरी झोप लागली किंवा खोटी झोप लागली आहे त्या भगवंताला पाहायचं. भगवंत आईला झोपू दिला, हळू झोपले महाराज. आणि तिथे काय होतं, ताकात दह्याचं गाडजं होतं. भगवान जाऊन ते आतमध्ये गाठले. अरे 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 नको 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 नको, हात घालू डेऱ्यात, तुला गोडीनं सांगते मारीन घालात. आधई ठेवलंय शिंक्यावरी, तुझी नजर त्याच्यावरी. शिंके तोडोने मडक फोडोने ठेवलंय दारात, तुला गोडीनं सांगते मारीन घालात. ढल नामदेव महाराज कीर्तन होतं वाळवंटाला. परंतु वाळवंटाला कीर्तन असताना विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक धोतर फिडजी तुला काय वाटतं, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कारण का नाचत असतं भगवंताचं पितांबर सुटायचा मान. हो तेवढे नाचत नाचता गळाला पितांबर, त्याला काय केलं, जात्याला बांधलं आणि ओढत ओढत निघाले महाराज. आणि दारामध्ये दोन वृक्ष होते. ते कोण होते, नील आणि कुबेर. कारण का त्यांनी नग्न अवस्थेत काय स्नान करत होते. आणि स्नान करता असताना नारदाने पाहिलं. आणि नारदाने पाहिल्यानंतर त्याला शाप दिला की तुम्ही वृक्ष वाचा. मग त्या टायमाला त्यांनी उपशाप मागितला भगवंताला, देवा मला उपशाप द्या. त्यांनी सांगितलं की म्हणले भगवंता दारामधून झाड वाचाल आणि भगवंताचा परिचय होईल, त्या टायमाला तुमचा जीवाचा उद्धार होईल. आणि ती महाराज जातो वडीत 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 भगवंत निघाले महाराज. आणि वडीत जात असताना ती जात त्याला अडकन परिचय झाला. आणि तुम्ही तुमचा काळ दिशी पडून पडले. आणि त्याच्यामधून दोघं काय झाले, उद्धार झाला महाराज. दोघांचा उद्धार. म्हणजे का इतके भगवंत उद्धार आहे. हा जड जीवात आला उद्धार आहे याच्यानं. कारण का उद्धारासाठी भगवंत येतात. या जड देहाच्या जीवासाठी ती भगवंता करतात उद्धार करण्यासाठी. आणि भगवंतानी खोड्या चालू केल्या महाराज. हो खोड्या असा चालू केल्या त्या ठिकाणी
दिवाळीचा दिवस होता, दिवाळीचा दिवस. आणि दिवाळीचा दिवस असताना भगवंताने काय केले, हो रांगोळी काढायचे ना, आता भगवंत पायाने मोडायचे आणि पायाने मोडून टाकायचे, पळून जायचे बाबा. आणि पळून गेल्यानंतर प्रमाची म्हणलं मी काढू का, मी काढू का. त्या टायमाला भगवंत काय करायचे, अष्टदळ काढून अंगणी, अष्टदळ आणि ती गवळणी सांगण्यासाठी तिथे यायच्या मला, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाचा नाव धन्यवाद महाराज. आणि अशाप्रमाणे त्या तुम्हाला सांगितलं महाराज. आणि आईने सांगितले, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ. तेवढ्या पुरतं होय म्हणायची भगवंत. आणि त्या गवळीचं जाऊन पुन्हा तक्रार चालू बघा काय खोड्या करायच्या. आणि सांगितलं आई बी कटाळली महाराज मारण्याची. कुठून सांगणार आई सध्या म्हणले. आता गवळणी म्हणले आपण इथं राहायचं नाही, आपण जायचं निघून जायचं. आणि गवळणी काय केली महाराज, गाडी बघितल्या, सगळ्या गवळणी मध्ये बसल्या आणि बसल्यानंतर निघाल्या महाराज. आईला म्हणले जाऊन मी आणू का त्यांना.
आई कंटाळलेली होती, जा म्हणजे मार खावा म्हणजे जाऊ खा म्हणजे मार जाऊ. आणि ती गाडी मला शिवपर्यंत आल्यानंतर त्या टायमाला बघ त्या गाडीवान लागलेली लगवी. गाडीवान खाली उतरला. हे नाटकी बाबा कसा आहे का नाटकी. ह्यानं ती गाडीवानाचं रूप धारण केलं आणि गाडीत मध्ये जाऊन बसलो. आणि गौरीला म्हणतो बर का, हे बघा आता शिववर आलो आपण, आता जर कृष्ण परमात्मा आला आता असं हाणायचा धरून म्हणले सोडायचं. कोण म्हणतोय? कृष्ण परमात्मा. लक्षात तेवढ्या ती गाडीवर पळत आला. म्हणला गाडी माझी. तेव्हा म्हणला कृष्ण आला. हाना हाणला ना महाराज मर्जीत थोडं हाणला. गाडीवरलाच हाणला. भगवंतानी विचार केला, म्हणला गाडी माझी आहे. त्याला प्रत्येकाच्या घरची रेग ना रेग माहित आहे ना. त्या गवळीला म्हणजे आपण किलोभर साखर आणली का नाही काल म्हणले घोडाल की बरोबर वाटेल ना सगळं. म्हणजे कालच म्हणले आपण कीर्तना करतो नाही म्हणजे बरोबर आहे. आपल्या घरात टीव्ही आहे का नाही म्हणजे हाय, फॅन आहे का नाही हाय, सगळं खरंच वाटलं ना. सगळं माहीत भगवंताला. म्हणजे खोटं बोलते म्हणजे हा ना अजून त्या गाडीवाला मार. पण भगवंतानी विचार केला ही गाडी बाईला कामाला येतील. त्या गाडीवाला सांगितलं म्हणजे ह्या डोंगरावर त्या डोंगरावर उडी मार. म्हणला उडी जात नाही. मला चल माघारी. त्या शिवून सगळ्या गवळ्या गेल्या परत. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ. हो भगवंतानी खोड्या चालू केल्या महाराज. आणि खोड्या चालू केल्यानंतर आणि त्या गोपाळांना सांगितलं म्हणजे देवाने सांगितलं आज म्हणजे तुम्हाला काय करणार आहे भरपूर खायला द्यायचं आहे म्हणले. या रे तर या रे लागे पाठीमागे चला. आणि त्या टायमा सांगितलं माझी तक्रार तिथं होती ना तिचा घर नंबर लिहून मी सांगितलं देवा एखाद्या वेळा हिरवी मिरची खावी पण त्या घराला जाऊ नये. अरे घे लिहून म्हणले आपल्या तिथे करायचं आहे. आणि महाराज सगळे गोपाळ तिथे निघाले आणि भगवंत आतमध्ये गेले. महाराज सासूबाई घरात चोर शिरला
करण्यासाठी यंदा सुनबाई जागी झाली आणि सांगितलं सासूबाई लवकर उठा आपल्या घरामध्ये चोर शिरला आणि भगवंती गोपाळ घेऊन आत गेले होते. हो आणि कसे गेले भगवंती लक्षात घ्या. हो ते सगळ्या साथ काय केले होते सगळ्याला नियम वाटून दिले होते. कसं जायचं नाही महाराज. हो कारण का जाताना जायचं डोळे झाकून जायचं येताना डोळे झाकून यायचं. मध्ये माल भरपूर खायचा. काय खायचा माल भरपूर खायचा परंतु डोळे झाकून जायचे आणि डोळे झाकून यायचे. आणि त्यावेळेस महाराज भगवंताने माल खाल्लं महाराज. आणि खाल्ल्यानंतर रात्री गाई सोडितो गाढव त्या जागी बांधितो लहान मुलास चिमटा घेतो इथे राहावे का जावे ग बाई. कारण का भगवंताने काय करायचं गाढव सोडून द्यायचे गाई सोडून द्यायच्या त्याला गाढव बांधायचे आणि ती धार काढला गेली की लात बसायची. मला गाढव आहे ती काय हे माणसं हे काय गाय आहे का ती काय. हो त्याच्यापेक्षा पुढे सांगू असं ती रिडको असणार रिडको तिथं काय विचार करू नका तिकडे जायचं ना आपल्याला पण ती कुठे दुसऱ्या येते जाऊन. हो अशा प्रमाणे कारण का भगवंताने काय केली लीला चालू केली महाराज. आणि लीला चालू केल्यानंतर भगवंताने हो आणि ती मंथन करण्यासाठी बसली होती महाराज. काय करण्यासाठी मंथन करण्यासाठी. हो आणि मंथन करण्यासाठी बसल्यानंतर सासूबाईला सांगितलं सासूबाई त्याच्यातलं म्हणजे काहीच नाही म्हणजे काही नाही झालं. दिवानी बनी मै दिवानी बनी मुरली के नाद दिवानी बनी मुरली के नाद दिवानी बनी मुरली के नाद दिवानी बनी घालिते परी ऋणी काही नियेना. काय झाले सासूबाई टोने काही कळेना. कारण का म्हणजे सासूबाई सगळं करून बघितलं म्हणले त्यातून काहीच निघाला. सासू गडबडून उठली महाराज आणि त्या डेऱ्यामध्ये हात गाठले. डेऱ्यामध्ये हात गाठल्या गाठल्या बाबाचा जावळ हातात आलं. केस आले हातात. ते सांगितलं हरे कृष्णा म्हणली ती रवी तू लागली असली डोक्याला. तुला कोण सांगितलं म्हणे माझ्या डोक्याला रवी लागेल. मी बोलिल्या वेद बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हालिवल्या प्राण हाले जगाचा बरोबर आहे म्हणतात. कारण का अगं माझ्या सत्तेवर सगळं चालणार आहे. चालेले शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविता हरे. कारण का सगळं सत्तेवर माझे चालते म्हणले. तुला कोण सांगितलं म्हणले की रवी मला लागेल. आणि त्या टायमाला सगळ्यात खोड्या होत्या त्या खोड्या काय झाल्या यशोदा मातेकडे येऊन झाल्या महाराज. घराने युवराला महाराज सांगू लागले सगळे. आणि सांगत असताना त्या टायमाला त्यांनी काय केलं भगवंताने तिची गोवर गोपिका होती त्या गोपिकेचा पद धरला. हात सोड माझा हात सोड माझा रे पद उडाला
मन